8 तारीख को मालूम पड़ेगा कि मराठी का मोर्चा कैसा रहता है। हम लोग आपको दिखाएंगे। नरेंद्र मेहता जो यहाँ के जो कार्य सम्राट आमदार है, उनको मैं विनंती करना चाहता हूँ कि जो आपने जो आग में तेल डाला है ना, उसका ये भड़काव है, ख्याल में रखा, एक्शन का रिएक्शन। और मराठी के भाषा के बारे में और महाराष्ट्र के विरोध में अगर कुछ भी काम होता रहेगा तो वैसा का वैसा हम लोग जवाब देंगे। त्या आंदोलनामध्ये काही समाजकंटकांनी मराठी भाषेबद्दल, मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले। त्या व्हिडिओला तलवारी काढू, कापू, आम्ही मारवाडी आहोत, गुजराती आहोत, आम्ही दाखवून देऊ अशी भाषा वापरली आणि ही भाषा मराठी माणूस सहन करणार नाही। नमस्कार, मैं प्रियंका बनिया और आप देख रहे हैं प्रथम न्याय। दोस्तों, आप सभी को पता होगा मीरा भाईंदर में हिंदी और मराठी भाषा का विवाद चल रहा है और इसी के चलते कर ही मीरा भाईंदर में व्यापारी संघ द्वारा एक आक्रामक तरीके से मोर्चा निकाला गया था। इसी के बाद ही आज ही जो है आमी सातारकर सामाजिक संस्था और मराठी एकीकरण संस्था द्वारा आज डीसीपी ऑफिस पर एक निवेदन दिया गया। ये जो निवेदन है, मैं आपको बता दूं, ये लोग भी जो है मराठी समाज और मराठी एकीकरण समिति द्वारा एक आंदोलन निकालने वाले है। ये जो आंदोलन है 8 जुलाई को निकालने वाले है, जहाँ पर उन्होंने कहा है यह आंदोलन वो बालाजी सर्कल से लेके बीजेपी ऑफिस तक निकालने वाले हैं। आइए बात करते हैं महाराष्ट्र नवनिर्माण सेना के शहर अध्यक्ष संदीप राणे और मराठी एकीकरण समिति के कुछ लोगों से। सर, आज का जो आपने डीसी पर निवेदन दिया, किसके लिए दिया और क्या आंदोलन करने वाले आप? देखिए, निवेदन देने का कारण ये है, हम लोग से यहाँ पे सब मराठी एकीकरण के माध्यम से हम लोग मराठी भाषी के सब यहाँ पे इकट्ठे हुए और ये कोई मोर्चा नहीं है, ये निवेदन देने का हमारा शिष्टमंडल है। ख्याल में रखा, जब शिष्टमंडल इतना बड़ा हो सकता है तो मोर्चा का परिस्थिति क्या हो सकता है आपको अभी इसके ऊपर से पता चलता होगा। मेरा आपके माध्यम से ये कहना है, नरेंद्र मेहता जो यहाँ के जो कार्य सम्राट आमदार है, उनको मैं विनंती करना चाहता हूँ कि जो आपने जो आग में तेल डाला है ना, उसका ये भड़काव है, ख्याल में रखा, एक्शन का रिएक्शन। और मराठी के भाषा के बारे में और महाराष्ट्र के विरोध में अगर कुछ भी काम होता रहेगा तो वैसा का वैसा हम लोग जवाब देंगे। आपको आपके माध्यम से कहना चाहता हूँ, ये जो मोर्चा था ये व्यापारी लोगों का मोर्चा था, बराबर है। मोर्चा का पूरा हाईटेक हाईजेक लोगों ने, बीजेपी लोगों ने किया, बीजेपी के सब पदाधिकारी उसके अंदर थे। तो मुझे लगता है कि सम्माननीय मोदी साहब ने, सम्माननीय देवेंद्र फडणवीस साहब है, अजित पवार साहब है, एकनाथ शिंदे साहब, जो मराठी भाषा अभी दर्जा का जो ये दिया है, स्थान दिया है, और उसका अपमान कर रहे हो आप। और एक बाजू से मराठी के नाम से आपने चुन के भी आए ना, मराठी वोट भी आपको गिरा है, तो मराठी ने आपको मत दे दिया, ऐसा तो कुछ है ही नहीं। तो मुझे लगता है कि आपके माध्यम से मैं कहना चाहता हूँ नरेंद्र मेहता साहब को कि आपको अभी सतर्क रहना जरूरी है। हम लोग 8 तारीख को जैसा आपने मोर्चा निकाला ना, ये मोर्चा कैसा होता है ये हम लोग आपको 8 तारीख को दिखाएंगे। हमारा मोर्चा बालाजी सर्कल से लेके बीजेपी ऑफिस जो नरेंद्र मेहता का ऑफिस है वहां तक हमारा मोर्चा रहेगा और उसका मोर्चा कैसा होता है ना, ये हम लोग आपको दिखाएंगे। मोर्चा कैसा बना, आपके मोर्चे में कौन कौन शामिल होने वाले हैं? हमारे मोर्चा में सम्मानित बाबा साहब हमारे नांदगांवकर साहब है, नांदगांवकर साहब है, हमारे अविनाश जाधव साहब है, संदीप देशपांडे साहब है, शालिनी ठाकरे मैडम है, हमारे बड़े बड़े सब लोग है यहाँ पे उसके अंदर शामिल हो गए। और सभी जाति धर्म के लोग जो महाराष्ट्र से प्रेम करता है, जो मराठी के ऊपर प्रेम करता है, इसमें कोई भी झंडा रहेगा नहीं। आप कल मेरे को कोई खाली मनसे का मैं पदाधिकारी हूँ, लेकिन मैं पदाधिकारी ऐसा मराठी के हिसाब से मैं आपके सामने बात कर रहा हूँ। इसमें सभी मराठी के संगठन जो दही अंडे पथक है, गणेश मंडल है और जो मराठी संस्था है वो सब हमारे साथ में जुड़े रहेंगे। मुझे 16 से 17 मुझे पत्र आया हुआ है समर्थन का, और इसके भी आगे आता रहेगा। और जो भी जवाब रहेगा 8 तारीख को मालूम पड़ेगा कि मराठी का मोर्चा कैसा रहता है। हम लोग आपको दिखाएंगे। कहीं ना कहीं विपक्ष का ऐसा कहना है कि मराठी जबरदस्ती थोपी जा रही है, इसको क्या कहना है? मैं क्या बोलता हूँ, मराठी आपको आती नहीं रहेगी तो बोलो मत, लेकिन उसका अपमान सहन नहीं किया जाएगा। आपको नहीं आता है, मेरे भी बहुत दोस्त लोग है, यूपी भाई है, मोमेडियन लोग है, मेरे दोस्त लोग है, उनको भी मराठी आती नहीं, मेरे पदाधिकारी कुछ है उनको भी मराठी नहीं आती। तो उसका मतलब ये नहीं, हमारा ये कहना है कि आपको मराठी नहीं आता रहेगा तो बोलो मत, लेकिन उसका अपमान करने का आपको कोई अधिकार बनता नहीं है। और अधिकार अगर उसको अपमान करोगे तो वैसा का वैसा जवाब दिया जाएगा। हे मी आपके माध्यम से कहना चाहतो। सर, काय सांगाल, आज जे आपण डीसीपी ऑफिस मध्ये आलेला आहात आणि आज आपण निवेदन दिले ते कशाबद्दल दिलेलं आहे? मराठी एकीकरण समिती आणि सर्व राजकीय मराठी पक्ष तसेच मराठी बांधव मराठी संस्था या ठिकाणी आज आम्ही माननीय उपायुक्त यांना भेटायला आलो होतो। त्याचं कारण असं आहे की कुठेतरी राजकीय वापरासाठी या मीरा भाईंदर शहराचं, म्हणजे आज माझं वय 42 वर्ष आहे, या 42 वर्षामध्ये या मीरा भाईंदर शहराचं वातावरण मराठी विरुद्ध अमराठी असं कधी निर्माण झालं नव्हतं। परंतु 2014 पासून भाजपा कुठल्याही पक्षाचं मराठी एकीकरण समितीने खरं तर नाव घेऊ नये, पण 2014 मध्ये भाजपची सत्ता आली आणि यांनी हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी आणि आता महानगरपालिका निवडणुका येणार आहेत
त्यासाठी यांना परप्रांतीयाचे मत आहेत, मग मराठी माणसाला कुठेतरी परप्रांतीयांना मारायला लावायचं आणि मग त्यांना भडकवायचं, सोशल मीडियावर कधी काहीतरी लिहायचं आणि हा मराठी वाद लावायचं, आमच्या पोलिसांवरती दबाव आणायचा. हा दबाव, ही एकी, हे जे बाहेरून येऊन तुम्ही रोजगारासाठी आलेले आहात, हे मुळात आम्ही खपून घेणार नाही, हे सांगायसाठी आम्ही माननीय उपायुक्तांना निवेदन दिलेलं आहे. या आंदोलनामध्ये कालच्या हा मुळात बेकायदेशीर आंदोलन होतं. पोलिसांनी 5 लोकांपेक्षा जास्त आंदोलन होऊ देत नाही, आपल्याकडे आंदोलनाची जागा नेमून केलेली आहे. मग माझी पोलिसांना देखील विनंती केली की तुम्ही आंदोलनाला परवानगी कशी दिली, हे आंदोलन परवानगी शिवाय झालं की परवानगी सह झालं हे देखील माननीय उपायुक्त तपासणार आहेत. त्या आंदोलनामध्ये काही समाजकंटकांनी मराठी भाषेबद्दल, मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले. त्या व्हिडिओला तलवारी काढू, कापू, आम्ही मारवाडी आहोत, गुजराती आहोत, आम्ही दाखवून देऊ अशी भाषा वापरली आणि ही भाषा मराठी माणूस सहन करणार नाही. मराठी माणसाची एक चूक झाली, ते आम्ही आज बहुसंख्येने मान्य करतो की मराठी माणसाने मराठी भाषेची ही जी ढाल अनेक वर्षापूर्वी सोडली होती, ती ढाल सोडल्यामुळे हे उपरे आज आमच्या अंगावरती आलेत, म्हणून हे आंदोलन काढू शकलेत. हे आंदोलन यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर कर्नाटकमध्ये, तामिळनाडूमध्ये काढून दाखवा. यामध्ये दुर्दैव आमचं असं आहे की जे आमचे आमदार आहेत, जे आमचे मंत्री आहेत, हे यांना पाठिंबा देतात. यांचं असं म्हणणं आहे की फक्त तेच त्यांचे मतदार आहेत, तेच ते हिंदू आहेत आणि हा मराठी समाज, जाधव, भोसले, देशमुख, कुलकर्णी हे सगळे आडनावाचे जे लोक आहेत, हे मराठी नाही, हिंदू नाहीत, फक्त परप्रांतीय जे बाहेरून आलेत तेच हिंदू आहेत. आम्हाला त्यांना वाचवायचंय म्हणून ते त्यांना पाठिंबा देत आहेत आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलंय. परंतु आता मराठी माणसाला आम्ही आव्हान करतोय की मराठी माणसाला राज्यकर्त्याच्या विश्वासावर राहून जमणार नाही, आपले एकजूट दाखवून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, एवढं सांगतो. 8 तारखेला जो आपल्याद्वारे एक मोर्चा काढण्यात येणार आहे, तो मोर्चा कशा प्रकारे असणार आणि कुठून कुठपर्यंत काढण्यात येणार आहे? मोर्चाचं उत्तर मोर्चाने द्यावं आणि जे आमदार आणि हे जे मंत्री सांगतायत या शहरामध्ये, अहो हे शहर आगरी कोळ्यांचं शहर आहे. या शहरामध्ये 19 गावाचा वारसा आहे. माझे आगरी कोळी भूमिपुत्र या ठिकाणी आहेत. त्यांच्या तुम्ही जमिनी लाटल्या, त्यांना फसवलं, थोडे थोडे पैसे देऊन त्यांच्या जमिनी लाटल्या, या महानगरपालिका जमिनी हडप केल्या, अनधिकृत व्यवसाय उभे केले आणि आज त्याच्या जोरावरती सत्ता गाभीज करून तुम्ही सांगताय की मराठी माणूस या शहरामध्ये नाही आहे. मुळात तसं नाही आहे. तुम्ही गेल्या निवडणुकीला आम्ही एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं की असंख्य हजारो पॅन कार्ड आणि वोटिंग कार्ड या खाडीमध्ये आम्हाला सापडले होते, ते मराठी माणसाचे होते. हे कोणी केलं होतं हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. दर निवडणुकीला मराठी माणसाचे नावं कमी करणं आणि मराठी टक्का कमी दाखवणं हे षडयंत्र या ठिकाणी अनेक वर्ष सुरू आहे. पण आता मराठी माणूस जागरूक झालेला आहे, म्हणून हे दाखवण्यासाठी आम्ही 8 तारखेला बालाजी हॉटेल सिल्वर पार्क या ठिकाणावर आंदोलन सकाळी 10 वाजल्यापासून काढणार आहोत आणि या मोर्चाचं उत्तर बहुसंख्य मराठी माणसांनी द्यायचं आहे. म्हणून आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आणि मनसे, मराठी एकीकरण समिती, विविध संघटना हे सगळे झेंडे विसरून एकत्र येणार आहोत या ठिकाणी मी सांगतो. दोस्तों, जैसे कि आपने देखा किस तरीके से पूरा मराठी समाज जो है एक आक्रामक तरीके में दिख रहा है और उन्होंने ऐसा कहा है कि 8 जुलाई को जो ये लोग आक्रामक मोर्चा निकालने वाले हैं, ये कहीं ना कहीं उनका ऐसा मानना है महाराष्ट्र ये हमारी जन्मभूमि और कर्मभूमि है, यहाँ पर जो है मराठी भाषा ही बोली जानी चाहिए. कहीं ना कहीं मराठी भाषा का अपमान जो है वो सह कर नहीं लेंगे, ऐसा उनका मानना है. और दोस्तों मैं आपको बता दूं, ये जो मोर्चा है ये बालाजी होटल से लेके बीजेपी ऑफिस तक चलने वाला है. उनका ऐसा कहना है बीजेपी जो स्टंटबाजी खेल रही है, उत्तर जो है वो उनको देने वाले हैं. तो इस पूरी खबर से आपको क्या लगता है हमें जरूर कमेंट करके बताइए और देखते रहिए प्रथम ने. मैं प्रियंका बनिया, कैमरा पर्सन रफीक खान के साथ.